प्राप्ती जे का दाटुकी त्रिजगते उद्धरणार्थी जयाचे स्वप्नामध्ये असणारा कौशिक ऋषीरामध्ये विश्वामित्र ऋषीला त्यावेळेस असणारा स्वतः त्याने केले की राम रक्षाचा मंत्र त्याला स्वप्नात परिधान झाला. आणि जो कोणी स्वप्नातली राम रक्षा जशी हनुमान चालीस आहे तशी राम रक्षा आहे ते जो कोणी पाठ करतो आणि त्याचा असणारा केवढे संकट असू द्या तेवढं संकट नाही सेवत पण राम रक्षा म्हणावं लागते जप करावं लागतं किंवा ती असणारी पाठ करावं लागते. काही नाही अवघड नाहीये पण तिचं संस्कृत कारण स्वप्नामध्ये झालेली स्वप्नात तयारी केली ती कोणी विश्वामित्र ऋषीला आणि रामाचे गुरु ते कोणचे धनुर्विद्येचे रामाचे गुरु आहेत आणि वैष्णव गुरु ज्ञान वैराग्याचे गुरु आहेत म्हणून असताना त्याने स्वप्नात ती झालेली ती सांगितलेली राम रक्षा. तरे राम रक्षा ज्याच्या हाते कळी काळ त्या शिकापते यम धर्म पाया लागते तीर्थे मागती चरण तीर्थ राम रक्षा ज्याच्या मुखात आहे म्हणजे नामस्मरण करतो राम रक्षाचा तो पाठ करतो नियम करतो त्याचा असणारा काळ पायाला लागतोय नामस्मरण करतो काळ असणारा चरण सेवा करतोय त्याचे असणारा पुढं पुढं धावतोय असं असणारा मग केवढा काळ असो देव असो दानव असो मानव असो ते असणारा त्याचं कसलंही संकट असो अवघेच संकट दिगांतला जाते एक संकट त्याच्यावर होत नाही पण ते असणारी राम रक्षा म्हणलं कुणाची विश्वामित्रानं जी रामाची राम रक्षाचं गायन केलंय असणारा ज्ञानाचा असणारा एक प्रकारचा उद्बोध ग्रंथात लिहिलाय ते राम रक्षाची असो राम रक्षा व्युत्पत्ते दोनचे अक्षरे राम नामोक्ते चौ मुक्तींची पिठे भ्रांती ब्रह्म प्राप्ती ठसावे असंही राम रक्षा असणारा यदा कदाचित असणार ज्याला काय माझ्यासारखं लय वाचा येत नाही का त्याला ती चांगली वाचा येणार नाही मग आबद होईल असं म्हणले त्याला जमत नाही त्याला तिकडे मागं लागूच नाहीये खाटाटोप करू नाहीये ज्याला जमतं त्याला अभ्यास करावा राम रक्षाचा असणारा पाठन करावा वाचन करावा गायन करावा पण ज्याला येत नाही त्यानं दोनच अक्षर काय र आणि म एवढंच त्याला असणारा जमतंय त्यानं तेवढं तरी कमीत कमी जीवनामध्ये आपल्या जीवनात उतरावा मुखात नामस्मरण करावा त्यानेच त्याचं कर्त कल्याण होईल. श्रीराम स्मरणाचे नियोगे ब्रह्मस्थिती घररी घे कळी काळाशी करी उभे ऐसे नाम दाटुगे श्री हरी फक्त र आणि मच म्हणतोय कारण ह्याच्या उलटा जरी म्हणला मरा मरा जरी म्हणला वाल्या कोळ्यासारखा तरी असणारा की मुक्ती सावी येत आहे का शहर मुक्त स्वरूपता समीपता सावी येता एक उरली ती पुन्हा बघून आणि सलोक अशाच ज्या काय मुक्त्या स्वरूपता सगळी सलोकता का स्वरूपता सलोकता हा आणि त्या असणाऱ्या या चारही मुक्त्या असणारा फक्त नामस्मरण राम 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 नाही म्हणायला का मरा मरा जरी म्हणला वाल्या कोल्यासारखा त्याचा त्यालाच त्याच्या पाठीमागे लागतात आणि आमचा स्वीकार करा असे असणारे एक विनवणी करतात या मुक्त्या सुद्धा म्हणून लोक साधू संत लोक आहेत का हे मुक्तीच्या मागे लागत नाहीत मग काय करतात ते नामस्मरण करतात. ऐसी राम नामाची स्थिती पूर्ण बांधले हनुमंते तेने त्याची पावन कीर्ती त्रिजगती निज विजयी अशी असणारी हनुमंताची कीर्ती म्हणजे हनुमंताची लीला आहे हनुमंताचं चरित्र ऐसे संत जगी आणि क्रिया करून हनुमान संत आहे म्हणून तशा क्रिया तसं असणारा चरित्र करून दाखवतोय स्वतः गुरु ऐकतात स्वतः असणारा लक्ष्मण वाचितो राम ऐकतात. ऐसे हनुमंताची स्थिती ब्रह्मयाने लिहिली ब्रह्मलिखिते पुढे कपिपुच्छ प्रदीप्ती केली ख्याती त्या एका असे हनुमंताची कृती असं हनुमंताचं चरित्र असे हनुमंतरायाच्या लीला स्वतः ब्रह्मदेवाने लिहिला जगाचा असणारा या सृष्टीचं जगाची निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव आणि त्यानं असणारा स्वतः लिहिल्या ऐकायला जगाचा प्रभू रामचंद्र आणि असणारा वाचायला शेषशाही भगवान त्याचा अवतार लक्ष्मण असे असणारे श्रेष्ठ श्रेष्ठ आणि ते रामायण चाललं होतं कुठं रेणुका मातेच्या दरबारात वाचायला कोण तिघा भाऊ चल पुच्छ दडाडी हुताशो हनुमंतासी अत्यावेशो जैसा केवाली अमृतांशो ऐसा उल्हास वानरो आणि ज्या वेळेस असणारा असे शेपूट तिकडं चेतीला पण हनुमंत पुढं उभा होता कथा कुठं चालली होती रामाच्या वानराच्या सुग्रीवाच्या असताना पुढं
त्यावेळेस सरा ही सारी कथा रामानं ऐकली आणि आपोआप रामाना हात पसरले. हे राम भक्त हनुमंता आणि ताबडतोब हात पसरून आलिंगन देण्यासाठी राम सरसावले. हनुमान पुढे सरकले मागे सरकले, अजून कळलं नाही. राम नामाही परते नाही साधन सरते अग्नि बांधून शके माते कृपा रघुनाथे मज केले. हनुमंत असताना त्या ठिकाणी लंकेत होते. त्यावेळेस असताना म्हणू लागले एवढा मोठा अग्नीचा डोम लागलाय लंकेमध्ये. चौकट जिकडं तिकडं असणारी अग्नी माझ्या शेपटाला असणारा या ठिकाणी. तेल तूप गुणाळून त्याच तेल त्याच तूप त्याचेच कपडे पीठ पिणारे त्याचेच फुकायला तोंडाला हेच अग्नीचा टेंबा लागलाय. याला मध्ये बुद्धिमत्ता वरिष्ठ. आणि त्यो काय करतोय फक्त नामस्मरण करतोय, दुसरा काय करीत रात्र दिवस. म्हणून असणारा रामाने हात पसरले. हे म्हणतो मला अजून पोळालं नाहीये. का बरं इकडं लंकेत आहे आणि इकडं रामाने हात पसरले. पण श्रीराम नामे हनुमंत सप्त पाशबद्ध निर्मुक्त परे तो हे पुच्चे तळमळीत राक्षसांत करावया. श्रीरामाचा जो आवडता भक्त होता, प्रेमेळ भक्त होता हनुमंत, त्याला केवढा शेपट लागला तरी असरा ही अग्नी एक फासच आहे. आणि तो फास मात्र त्याला 7 फास जर असताना त्याला बाधा करीत नाही. तिथं अग्नी काय करणार आहे. आणि तो केवळ त्याला कशामुळे बाधा होत नाही, कशामुळे त्याला वाजत नाही, कशामुळे त्याला चरकत नाही, पुळत नाही, तर तो असणारा राम नामाच्या चिंतनामध्ये रात मग नाही. त्याच्यामुळे त्याला असणारा तो अग्नी शेपटाला भाजत नाही. नेत्री लाविले अर्धचंद्रे आणि खरसे आणले मुखा भितरे उच्च पसरवणी धरणीवरे मरणानुकारे कपी पडे. खेळ्यामध्ये हनुम्या श्याना खेळामध्ये एवढा विचित्र बाबा येऊ. आणि त्यावेळेस असताना त्याला सांगितलं होतं की मला शेपूट जाळलं शेतीलं की मरतोय. म्हणून असा खेळ केला, अशी नकल केली हनुमंतरायानं, असं चरित्र केलं. धाडकून दिसताना अंग टाकून दिलं, डोळे पांढरे चंद्रासारखे केले आणि असं मुखाला खरी आणल्यासारखे लाळ आणल्यासारखी केली. जणू आता मरतोय. बघायला चौकून असताना राक्षस जमा होऊन दिले. आणि जमा झाल्यावर काय म्हणला बाबा मग राक्षस येवनी समजत जव हलवणी पाहत तव कपी हलविना पाय हात वानर दात विचकिले. हे शांत असणार त्या ठिकाणी हनुमंतराय पडले, शिपूट पेटलेलं आणि डोळे पांढरे झालेले. आत्ताच जणू मरतोय. बरं हुसाच बी थांबिला, पोटाचे दुखदुखे उडतात का, सुवाचा तो श्वास सुद्धा थांबिला. त्याला रुचक कुंभक सगळं माहित होतं. आणि त्याच्यामुळं शांत पडले. आणि पडल्यावर असताना राक्षस जवळ आले. जरा डावची करून बघले, म्हणजे मेले ती मेलय वे. आणि त्याला मरणच नाही. त्याला सुरुवातीलाच सांगितलंय मला मरण नाहीये. तुम्ही काय मला मारता, ज्याला मरण नाही त्याला कुठं मरण. म्हणजे जशाच तसं वागावं लागतं म्हणून शेपूटची ती एक उलते पालते करीते एक उपराटे धरिते तव ते पुच्चाग्नीने पुळते मग पळते माघारे. काही राक्षस आले असताना हनुमंताला उलट पालत करू लागले. काही शेपटा धरून वाघ नाही गरीब जरा शेपटा धरून वाढायचा नसतो. पण वाघापेक्षा श्रेष्ठ होतं, असायला वानर होतं. पण ते मनामध्ये ज्यावेळेस हनुमंतानं हे सगळं काही साठवून ठेवलं, काय केलं, एक ढुंगी घाली ती काट्या एक हानी ती फडफडाटा ऐसा वानर मिस गाडा दात दाडा हलविला. एका असणारा अंगाला जिथं नाही तिथं काड्या टोचू लागलं. एक हनुमंताच्या असताना तोंडात सुद्धा काड्या घालू लागलं, कानात काढू घालू लागलं. आणि त्यावेळेस हनुमंताला दात सुद्धा इतकी नाही, तोंड सुद्धा असताना नाक सुद्धा म्हणजे नाकाचा वारा सुद्धा जाऊन दिला नाही. असा विचित्र. त्याच्यामुळे म्हणायचं खायला खेळ्यामध्ये हनुम्या सेना. त्याच्या साधू संत उगाच कुणाला काही एक प्रकारची पदवी देत नाही. ऐसे मिस करोने आती निघते आलो ने दे पातया पाते म्हणती निमाला मारुते करुणी ख्याते त्याला उलट केलं, पालत केलं, भाले मारून बघितले, काड्या टोचून बघितले तरी असणारा. आणि पात्याला पात सुद्धा डोळ्याचं लागून नाही. डोळ्याचं पात डोळ्याला पात सुद्धा लावून दिलं. ते म्हणलं मला झोप आली कुठं काही असलं काही म्हणलं नाही. मग म्हणले वानेर आता मात्र मेलं. बरं म्हणले हे काही जिवंत नाहीये, पण मेलं पण कीर्ती करून. वानर वीर जगजेटे मारल्या राक्षसांच्या कोटे इंद्रजित रावण धाके पोटे अवघ्या पोटे हाती धाक. त्यावेळेस वानेराचा धाक का म्हणून होता, हनुमान होता म्हणून. हा वानेर असं सर्वसामान्य होते. वानेर वीर
जगजेटी होतं ते जगाचं कल्याण करणार होतं वानर ते. आणि म्हणून त्यावेळेस असणारा या वानराचा विचार सगळं इंद्रजित करू लागला, रावण करू लागला. जेवढे राक्षस होते ते असणारा सगळेजण म्हणू लागले वानर हे जगजेटी असणारा वानर आहे, म्हणजे श्रेष्ठ असणारा वानर आहे. म्हणून आता आपण जरी हा मरण न सांगता तरी करिता अवघ्यांच्या घाता, परी तीक्ष्ण बुद्धी लंका नाता, छळणे हनुमंता मारी. हे जर वानर स्वतःच मरण सांगत नाही ते आपल्या बापाला मरण नाहीये, पण तरी पण आपला राजा रावण फार आपल्याचा असणारा गोडावाचा असतो काही असलं तरी. म्हणून म्हणजे आपल्या रावणानं आपल्या राजानं त्यावेळेस असणारा स्वतः असणारा प्रयत्न केला आणि वानर मारला. तुमच्या बापाला मरत नाही रे. चला. वानर सत्यवादी पूर्ण पाळोनी श्रीरामाच्यान, सांगून या निज मरण आपण वानर हे सत्यवादी माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पन त्या फळाची पुण्यदीप ही असणारी पातळी त्याच पुण्याचा असणारा हे रामायण आहे. सत्यवादाचं तप असणार पूर्वी असणार जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं त्या फळाची ही महादीप आहे असं ते वानर असणार त्या ठिकाणी म्हणू लागलं. आणि म्हणून मला जव वैद्य पाहती विचक्षण, मनती कपीचे हृदय आहे प्राण, परी तो अतिशय शिक्षिण क्षणार्धे पूर्ण निमेल. यावेळेस असणारे तज्ञ डॉक्टर आणले. मग MBBS असतो नाही तर कसले बी असो पण आणले डॉक्टर. आणि डॉक्टर आणून जरा तपासला असणार आणि तपासल्यावर स्वतः असणारा त्या ठिकाणी काय म्हणू लागले त्याच्या हृदयामध्ये जीव थोडा कमायना आहे, अजून हे मेलं नाहीये. याला हे असणार मरण इतक्या लवकर येणार नाहीये. म्हणून असणारे जे मोठे डॉक्टर होते पण ते पण खोटे पडले. कशामुळं ते पुढच्या वयीत आता हे बाबा वाचते. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान निमाला ऐकोनी गाव घातला निशाणी, इंद्रजित हरिखल म्हणी वाटी शिरणी लंकेशी. हनुमान गमाला म्हणले आता मेला आपलं इगन गेलं. असं असताना लगेच ढोलन निशाणन नगारेन सर्व वाद्य वाजायला सुरू केले. वर एवढं वाज एवढं थांबा लगेच मुठमुठ शिरणे तुम्हाला देणार आहे इकडे बघू नका. आणि शिरणे लगेच लंका नगरी कशामुळे म्हणले मारुती मेला वानर गेला. असं असताना आपलं जे संकट होतं ते टळलं असं म्हणून शिरणे वाटू लागले. तर रावणे मारिला मारुती, लंका लोक पाहू येती, राक्षस वीरांची आपणती आम्ही तक्षिती दाटली. वानर असताना मारलं मारुतीला मारलं राजा रावणानं म्हणून जे शहरामधले सिटी मधले त्याला नवल वाटतं काय हे लोक असणारे महागर्दी कुंडलिकाला नदीला पुराला इथून लोक बघायला तिथं ते बी पान करते तसे असणारे एवढी गर्दी झाली मारुतीला बघायला. बरं त्याने कीर्ती बिताईच केली होती. बऱ्याच जणांची बरेच मुलं कुणाचा पती कुणाचा भाऊ कोणी हे सगळे असणारे ठार केले होते. त्याच्यामुळे कसला मारुती म्हणून बघायला जमले. मेलं काय हरकत आहे बघायला. मिळाली राक्षसांची मांदी, मीस घेतले निज बुद्धी, अवघ्या वधावया त्रिशुद्धी, पेटला द्वंद्वी तो ऐका. राक्षसाची असणारी मांदी आळी म्हणजे खांडची खाण लाखावर हजारावर असणार कोटीवर वाढणार हनुमंताला बघायला असताना जमले. त्यावेळेस हनुमंतानं मेल्याचं मीस घेतलं होतं निमित्त केलं होतं. तो काही मेला त्याला मरणच नाही. तर बरं चंद्र सूर्य तवर नाही, रामन जगात आहे तवर नाही, आणि जवळ जगात रामन आहे का तवर हनुमंत मरण नाहीये. मग हे मरणार आहे का हे त्यांना का कळलं नाही, कोणाला माहिती आहे का. पुढे दाटल्या देखुनी राक्षस हारी जळत पुच्छ झाली त्यावरी, तव ते पुळती उरी शिरी आईच्या पांपरी राक्षसा. म्हटले असणारे राक्षस एक खड्डे येऊन दिले. शिपूट हळूच उचललं आणि सत्कार करायला एखाद्या असताना उचलावा आणि बऱ्याच जणांचा सत्कार आलेल्या सभासदाचा करावा. तसं सगळ्याच्या गळ्यावर एक खाटच हनुमंताला असताना त्याला शेपूट हार घातल्यावर ठेवल्यावर असताना असा सत्कार झाला त्यांचा. कसा ते पुढच्या पळो जाता बाहेरी तव जळत पुच्छ लाविले द्वारी, अवध्या केली कोंड मारी आईचा निचाचरी आकांत. ज्यावेळेस असताना हे शेपूट गळ्यात सत्कार घातला त्यातलेल्या शब्दाचा हनुमंताला आलेल्या लोकांचा त्यावेळेस असताना भाजलं त्यांच्या गळ्याला अंगाला असणारा भाजलं. त्याचे काय जोडा थोड्या होत्या काय. त्याच्यामुळं म्हणलं इथून पळा भागणेवाले की
पळायला लागले तर शेपूट असताना जे एक प्रकारचं चौकून लॉकडाऊनला कसं असताना चौकून बंद केलं होतं तसं चौकून बंद केलं हनुमंतानं आणि मध्ये आडवा शेपूट दरवाजा बंद करून टाकले त्याला आडवा शेपूट लावलं आता कुठं पळता जनाच्या वस्त्राला विर्यागी त्याने जळती सर्वांगी उच्च घाली एका एका चढुंगी नेसण्या आगी लाविली जे कपडे होते त्या कपड्याला सुद्धा कसला कपडा होता त्याच्यामुळे शिल्लक अंगावर कपडे कपड्याला लावली एवढं तर सांगतो पुढचं तुमचं तुम्ही बघा आगी लागल्या धोत्रासी द्विज पोळले लिंग प्रदेशी नागवे नाचती रावणा पाची दाविती त्याची लिंग व्यथा आग असणारे जेवढे धोत्र होते ते धोत्राला आगी लावल्या आणि सर्व अंग त्यांचं भाजलं थोडक्यात हनुमान निघाला राजा दुहारी निशाने त्राटल्या जळो ते रावणा तुझी दोरी जुहार ओहरी त्वा केली यावेळेस असताना आग चौकड लागल्यावर चौकडून टेंबा पसरल्यावर जे घराटी करायचं ते असणारे समोर आले म्हणले जुहार मायबाप जुहार म्हणले चौकट टेंबा आता काय करतो जुहार लंका नागावली वस्त्रासाठी त्याला तुपा पळली दिवा लावणे कुंटली गोष्टी शेवटी जीवासाठी कपी पुच्छ अरे गावामध्ये तेल नाही या नगरामध्ये आपल्या तुझ्या राज्यात तूप नाही प्यायला पाणी नाही आणि दिवा लावायला काय दिवा लावला म्हणले राजा रावणा तू असा दिवा आख्या नगरात चौकड लागलाय आता कुठं लावायची गरज आधीच वानर सबहाळा आणि पुच्छ पेटविले प्रबळ आता लंका जाळील तत्काळे आणि मारील राक्षसा आधीच वानर हे सबळ आहे महाबळवान आहे हनुमंत महा बळीया आता मात्र तुमची दाढी नक्की जाळते आणि लंका सुद्धा पिटीते असं रावण आपसापसात रावणाचं सैन्य बोलू लागलं रावणा तुझे पोटी कपट त्या कपटे केले तळपट पुच्चे पेटला मरकट करील सपाट सर्वांचे हे राजा रावणा त्याचेच सभा त्याचेच लोक त्याचेच असणारा सेवक म्हणू लागले रावणा तुझ्या पोटात कपट आहे तुझा आता तिळपट झाल्याशिवाय राहणार तुझा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार असं मोठं 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 शेती लागली मोड रावणा म्हणे रे हनुमंता लंका जाळीली शिकवण्यार्था सावधाई लंका नाताय तुझं तत्वता सांगेन यावेळेस असणारा रावण उठला त्याला लवकर वाजलं नव्हतं ना जरा बाजूला ठेवलं होतं त्याच्यामुळे रावण म्हणला हनुमंता अरे महानगर कशामुळे चालतो कशामुळे असणारा नगर पेटवा लागला कारण तरी काय मला ऐक ना बाबा उच्छासी मरण आले निश्चित ते मरण भय झाडा देत भय लोका माझी लपत तरी त्यासी मी येत काय की जे यावेळेस असणारा हनुमंत म्हणला राजा रावणा तुला एवढी अक्कल या शेपटाला मरण आलंय बरं मरणासाठी ते कुणाच्या गळ्यात पडतंय कुणाच्या पाया पडतंय कुणाचं पुढे जाऊन हात जोडतंय आणि तुला एवढं का नाही बरं जीव जायला तरपड मरपड तर करणारच आहे असं असं हनुमंतानं उत्तर जसंच तसं रावणाला दिलं त्याला म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठ एकाचे चरण धरीत आणि एकाचे पोटी गवसत एकाचे पालवी झोंबत जे मरण भयार्थ चुकवावया ज्याच्या असणारा कुणाच्या खांद्यावर गमजा त्या गमजेवाला पालव पालव काय धरीत होतं पिटीत होते कुणाच्या पायाला बरं पोटाला बी येडा घालीत होत कुणाच्या पाया बी पडत होत हे म्हणलं त्याचा जीव वाचवण्यासाठी तरपड मरपड करता आता थोड्या वेळात मरते असं मारत राय म्हणला ते म्हणला तरपड मरपड नाही करीत आक घरची घर उरलेलं असणार पीठ येतंय आणि तू म्हणतो हे मरा लागले म्हणून तरपड हे खरं एकाशी होत शरणागत एकाच्या गळी पडत जे विनवून लंकानात मरणोन्मुक्त करा म्हणे आणि हे लंकानाथ राजा रावणा हे जे शेपूट आहे का माझं कोणाच्या गळ्यात पडतंय कोणाच्या पायात पडतंय आणि शेवटी असणारा शरण आणि तुम्हाला म्हणतंय असं असणारा हनुमंत या राजा रावणाला उत्तर देऊ लागला कशामुळे तो म्हणला मरणामध्ये कारण जो जन्मतो तो मरतो मग कसा मरतो त्याला दाखवतोय रावणा मी करीतो विनंती जे जा जाऊनी धराती
पुच्छ येते का कुळती तरी मरणोन्मुक्ती करी त्याशी हे राव ना मीच तुला विनंती करतो हात जोडतो म्हणले मारुतराया आजवर नाही जोडल्या पण आता हात जोडतो बरं हा समय बी गेला होता हात जोडायचा ते म्हणले तू एकच कर आता काय कर हे जे शेपूट जाजावलंय बेजार झालंय ते आता मरणार आहे त्याला लवकर मरणमुक्ती दे म्हणजे तारपणा मला बी बघ वाटलं म्हणलं त्या शेपटाचं पण हे नाटक होतं खरं नव्हतं पुरी शिरी सोय जाळीत त्या नाव म्हणजे शरणागत उच्च मांडीला मरणावर्त मरणोन्मुक्त करा म्हणे अरे मारुती तू म्हणतो शेपूट असताना मला मुक्त कर म्हणतोस हे समोर येईल त्याच्या गळ्यात पडतंय समोर येईल त्याच्या पायात शेपुटाचं पेटलेलं शेपूट पडतंय कमरेला येडा घालतंय असताना मस्तकाच्या भोवताली असताना चितवितंय अंगावर कपडा तर ठुतच नाही त्याला म्हणतो स्मरणमुक्त अरे ते आम्हाला मारायला लागले असं रावण म्हणला आता करावा काय करावया राक्षसांचा घात द्वंद्वा पेटला हनुमंत जे कोणी पुच्छ धनावर्ते लंकानाथ चळी कापे हनुमंताचा घात करण्यासाठी राजा रावण विचार करू लागला आणि राजा रावणाच्या लंकेचा घात करण्यासाठी हनुमंत असताना विचार करला चल 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 असताना राजा रावण थर 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 कापू लागला मनात असताना जसं लंकानगरीवर टेबा उसळला होता लंकानगरी पेटू लागली होती तसा राजा रावणाच्या अंतःकरणात हनुमंताच्या भीतीचा डोम पेटला होता रावण कपी भय कापत आणि निशंक बैसला हनुमंत पुचे मांडीला कांत धनावर्त राक्षसा राजा रावण चल 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 कापतोय हनुमंताच्या समोर थर थर असताना कापतोय आणि निशंक निद्रावीर हनुमंत असताना एका जागेवर बसलाय शेपूट आपलं काम करते दशमुखेशी सम्मुख हनुमान बैसला निशंक उच्चे सेना आणि सैनिक एकैक पोळविले सगळ्याच्या भोवताली जेवढे जमले होते तेवढे हनुमंताच्या शेपटानं सगळ्याचा सत्कार केला सगळ्याला शिरणी इस्त्याची असताना बाजून दिली राजा रावणाच्या पुढे निशंक असताना हनुमंत बसले आणि निशंक बसून नगरामध्ये सगळे जेवढे आले होते तेवढ्याला बाजाला पोळवायला सुरुवात केली त्यावेळेला राक्षस सैन्य माझारी बोंब सुटली एकसरी अग्नी पोळतावरी शिरी उच्च महामारी पेटले राक्षस सैन्यामध्ये एकाचा सरी शंखध्वनी निर्माण झाली अरे शेपूट पेटलंय उडीतय चितितय कपडे चितितय अंगाला वाजतय पळा उच्च तवत्या अग्नी कल्लोळ लंका वेळी सकळ राक्षस करीती तळमळ नचले बळ कपी पूची हनुमंताचं शेपूट असणारा चौकोन चित्रेला लांब अंगाचा शेपूट जीव वाचण्यासाठी राक्षस तळमळ 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 करत होते जसा जीवना वेगळे मासळीन तैसा तो का जसा पाण्याच्या बाहेर पडलेला मासा वळवंटात असणारा पुपड्यात पडावा आणि त्यानं जीवनाचे आकांतना असणारा तरपड करावा तसे राक्षस असणारे लंकेतले तळमळ तळमळ करू लागले पण हनुमंत कुणाला वाचित नव्हता फक्त त्या दोन घरं जिवंत होते एक मंडोधारीचं आणि एक असणारा हे तुम्हाला माहिती तव हनुमान विचारी मानसी अग्नी लागला माझे कासेसी तरी परम तृप्ती द्यावी अशी ऐसे अति उल्हास वानर हनुमंताच्या मनात एक असणारा विचार आला शिफ्टाला चांगली असणारी आग लागली आता या अग्नीची तृप्ती असणारा कशाने करावा आणि काय काय याला खायला द्यावा आता अग्नीची तृप्ती कशाने होते ते ऐका विचारिता मूळ अनुवादू वेदानुवाद सख्य बंधू दोहींचा पिता वायू प्रसिद्ध परम सुरोध आत्मत्वे स्तंभ ग्रंथातून असणारा म्हणजे मुळातून जर पाहिलं वेदातून पाहिलं तर असणारा दुहीचा पिता वायूचा असणारा एक प्रकारे ही दुही मुलं आहेत वायुदेवाची कोण हनुमंत आणि अग्नी आणि असणारा वाघ सुद्धा म्हणतो काय म्हणतो आक गाव माझ्यासाठी असं लढलं यावा फक्त एकायची दोन येऊन येतं आणि म्हणून हे दोघं भाऊ एकाच जागेवर आले कोण हनुमंत आणि अग्नी आणि ह्यानं असं लंकानगर पेटविलं ज्वाळा भडभडा व्हावं लागल्या आणि तेव्हाच राजा रावण असा विचार करू लागला तो ऐका अग्नी वायूचा ज्येष्ठ सुत आणि कनिष्ठ भेटला हनुमंत मग सुते आले गेला सुत तेने उल्हासत सोये वायू वायू देवाचा अग्नी हरला मुलगा यांच्यासारखा धाकला मुलगा तुमच्यासारखा आणि दोघे एका जागेवर आले एका आईचे कडकडून एकमेकाला भेटले म्हणले संकट
आताच दूर करो. दोघे कसं आलो संकट असणारा, कारण संकट येतं जीवनामध्ये, संसार सरकत राहतो, त्याला म्हणतात संकट. आणि असं आलेलं संकट आता आपण फुकून देऊ, आताच येतो, असं दोघं भाऊ म्हणले. कोण? हनुमान आणि अग्निदेव. ज्येष्ठ बंधू अति वरिष्ठ भोजनी लंका भुवन ताट राज मंदिरे परवडी श्रेष्ठ भक्ष चोखट ते ऐका. आपला भाऊ म्हणला थोरलेला आता असणारा हे लंकानगर म्हणजे ताट आहे आणि एक प्रकारचं भोजन आहे. आता पोटभर जेवण करा, हाय काय करो म्हणजे अग्निदेवाला असताना हे मारुतराय म्हणले. आता असा बऱ्याच दिवसानं तुम्ही उपास येतं, उगाच युगा आला असं जाऊ नका, पावनचार घ्या आणि लंकानगर. रावणाचा छत्र दाहो प्रथम प्राणाहुती पाहो माळ्या गोपुरे गृह समुदाहो निज निर्वाहो भोजनी. रावणाचा जो असणारा छत्र चामऱ्याचा मंडप होता, रत्न जडीत असणारा सिंहासनासहित, म्हणला तिथून सत्कार या छत्राचा, चामऱ्याचा, सैन्याचा, राज आणि प्रधानाचा, या सगळ्याचा असणारा सुरुवातीला अग्निदेवाला म्हणू लागला. कोण? हनुमानवीर. म्हणलं हे सगळ्यापासून सुरुवात असणारा राजा कोण करा आणि प्रधानाचं सर्वसामान्याचं जे व्हाय ते मला बघून घेऊ, पण आधी रावणाचं पेटवा. चंदन मंदिरे त्याची ओदन गृह सामग्री त्याची वरान पताका कतिका ते पूर्ण आणि घृतदान मणिमाळा. म्हणजे तूप होत ते मणिमाळा, चंदन वंदन म्हणजे असणारं जे का प्रेमेळ द्रव्ये ते असणारं, त्याच्यामुळे सुगंध वाढू लागला. आणि जे काय पताका पारे पहा ध्वजा चिरगुट आहे का ते पहा ध्वजाचं चिरगुट हे असणारा त्या ठिकाणी पुरण होऊ लागलं, वरण होऊ लागलं. आणि जिथं पुरण वरण शिजतं का तिथं परमार्थ असतो. नाना परिंच वृक्ष धन त्या शाखा स्वादिष्ट संपूर्ण गुप्तधन ते वरी लवण दधी उधन तृण घरे. केळस, दही, दूध हे असणारा एक प्रकारच्या पावनचार होता. कोणाला? अग्निदेवाला. आणि जे गुप्तधन आहे का ह्याचा असणारा वेगळा वेगळा उजेड पडत होता. हे गुप्तधन प्रत्येकाच्या घरात होतं, कारण त्याला बँके नव्हत्या, खात्यामध्ये जमा. पण आता बँकेतून बी लांबपास व्हायला लागले, मग कामून व्हायला लागले, फोन करायला लागले. पण असं त्या गुप्तधन ते सुद्धा पेट घेत होतं. झाली हा तृण घरांचे धन मग सवेची उत्तरा पोषण ऐसे ज्येष्ठ बंधू भोजन लंका भुवन अर्पित. गावताच जे काय घर होते जरा शेकरले गावताना उन्हाळ्यामध्ये ऊन लागू नये म्हणून ते घराचा असणारा ताबडतोब हनुमंतराचे तिने. पुन्हा मात्र सलापवाले, कौलारवाले आणि असणारा बंगल्यावाले इकडं शेपूट सरसू लागले. ते म्हणलं अजून माझं पोट भरलं, म्हणला पुढच्या घरी जा पुढे. हनुमान बैसला पूर्वद्वारी आणि पुच्छ प्रेरिले असे नगरी आग्ने लाविता घरोघरी नर नारी आकांत. 9 दरवाजे असणाऱ्या लंका नगरीला होत्या किंवा 8 होते. आणि 8 दरवाजापैकी एक पूर्वीचा असणारा जो दरवाजा होता यश होती, त्या यशवर हनुमंताला ओढान जाऊन करून बसले. आणि लंका नगरीमध्ये शेपूट ज्याच्या त्याच्या घरी पावनचार म्हणून असणारा सत्कार करण्यासाठी, म्हणजे आग लावण्यासाठी. काय सत्कार? आग लावण्यासाठी प्रत्येकाच्या घरी असणारा ताबडतोब ताट घेऊन जाऊ लागलं. काय म्हणले? वाडा नवल लाघवी वानर पुच्छ करोनिया चौपेर सबाय कळेले नगर निशाचर तळमळीती. नवल एक आज एक नवल नवीनच देखील नवलचणीचे पाणी शेपूट जिकडं तिकडं असणारा आग लावलं, त्याला म्हणायचं आज नवल. हे नवच नवल होतं, असं कोणी केलं नव्हतं. म्हणून असताना ते एक नवल देखलं आणि जिथं नाही तिथं शेपूट जाऊन पिटू लागलं. निर्गमन पुरे नगरी जळत पुच्छ नगर द्वारी तळमळीती नर नारी अपाम परे राक्षसा. असणारा लंका नगर चौकून पेटीला हनुमंताने त्यावेळेस असताना जे रस्ता मागत होते, पाणी मागत होते, त्याला कोण कोण हनुमंतानं शेपटानं चौकून येणं टाकला होता. त्याच्यामुळे असताना अजिबात कुणाला रस्ता दिला नव्हता. नेसण्या आगी लावी आधी नरनारी धावती नागव्याविधी हळहळीत राक्षस मादी सांदो सांदी कळकळीती. अंगावर जे कपडा होता त्या कपड्याला असताना हनुमंत शेपटानं आग लावित होता. मग स्त्री असो होतो, पुरुष असो, गलोगलीनं आळोआळीनं रस्त्या रस्त्यानं उघडीच असणारे लोक पळत होते. लेकी समाय म्हणे तू का बुची तव त्या जागे माझी पुळली कोची तव जावई आला नागवाची
तो देखे सासूशी नग्नता स्त्री असो अथवा पुरुष असो कुणाच्या सुद्धा अंगावर सर्वसामान्य कपडा हनुमंतानं ठेवला नाहीये. अशा अवस्थेमध्ये जावई असणारा समोरच तोही पावनचाराला होता. आज एक दिवस जावई दिवशी होते हो. आज कुठे गेले आता काय म्हणून मी तरी नाही तर पुढं तर चला. मग म्हणे आजी चपळ नयन जे देखील हे स्त्रियेचे जन्मस्थान तव लाज सासू धाकी नयन आवे नग्न हळहळीत या पुढे एक पोळती सनातरी एक पोळती योनिद्वारी एक पोळती उरी शिरी गुहाद्वारी पय्यक सर्व अंग असणारा सगळ्या जणांचं भाजलं. ऐसा राक्षसाच्या कंत नगरी भोवता बुच्च्यावर काळे तोंड लंकनात जे नगर धार्त तेने केला. या नगरामध्ये असर ज्या सीतामातेचं अपहरण केलं म्हणून अक्का लंका नगरीचं काळं तोंड झालं आणि शिवसेप राजा रामाला लंका नगरीचे लोक देऊ लागले. उच्च अग्नीने मारावा वानर तव त्याने अग्नी केला तीव्र लंका जाळली समग्र निशाचर देहदार सर्वसामान्य असणारे लोक म्हणू लागले शेपटाला आगळून वानर मारावा तेच असणारा वानराचं शेपूट सहकार्य करून अख्खं लंका नगर फुकू लागलं. असा राजा रावणानं दिवा लावला आणि राजा रावणाचा टेंबा लावला. असं असणारा लोक रावणाला शाप देऊ लागले. निघाल्या नगर बाहेरी येता जनाची हरी. हरी तव जळत पुच्छ चौफेरी लंकापुरी कवळोनी दिंडी जशी पंढरपूरला एखादी निघावा तसं कुठून तरी एखादा असणारा निर्गम सारखा जाण्यासारखा मार्ग दिसावा. तिथून हळूच असणारा लोकांना मार्ग धरावा आणि तिथं असताना पुढे गेलं की पेटलं शेपूट म्हणायचं जे हरी या मोरे या दर्शन निघले माघारी. जे जे द्वारी निघो जात तव पुच्छ धगधगीत तेत निर्गमन पुरे अति अकांत जन भ्रमत अति भ्रांती. ज्या दरवाजाला असताना जावा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ज्या दरवाजाला जावा तिथं शेपूट पुढे उभा होतं. जे हरीच म्हणत होतं आता काय करावं कुठं जाऊन कुठं जीव वाचवा अशी परिस्थिती सर्वसामान्याची झाली आणि जीवाच्या आकंतानं जिकडं तिकडं सायरा वायरा लोक पळू लागले. आगी लावणी प्रबळ बळी पाडिले हुडे दुर्गांच्या पवळी आगड बुजल्या पैतळे मांडेले होळे दुर्गाची. लंकामध्ये चौफेर असताना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असणारी आग लावली. ईशान्य उत्तर सगळं काय असणार जे असणार अनेक उपदिशा येतात या सुद्धा पेटवल्या आणि पेटून आता म्हणजे जावं कुठं काय करावं काय नाही म्हणून असणार. आता एवढा अनार्थ जर केला असेल वानरांना नाही केला हा राजा रावणानं केला असे असणार आशीर्वाद देतो ते करा ते ऐका. पुढे कदती दडदडा तव तळी होता राक्षसा रगडा सैन्य मारुणे बुजी आगडा पुढे झगडा जिंतावला. एक प्रकारचा कट होता तट होता अरे पाण्याचा येडा होता समुद्राचा भावताने हात असताना चौकोन पाकन मध्ये डायरेक्ट कोणत्या शत्रूला जाता येऊ नये असं आरगड होते बुरुज होते आणि हनुमंतानं पहिले बुरुज पेटवल्यामुळं बुरुज डास चढले आणि डास सोडून खाली जे असणारे त्या बुरुजाच्या निवाऱ्याला जे बसले होते त्यांच्या अंगावर अनायासी बुरुज असणारे पडले. भूकंप झाल्यावर बिल्डिंग जशी घसरावा किंवा किल्ल्याची तोफीनं किल्ल्याचा बुरुज जसा घसरावा तसे असणारे लोक आपोआप खाली मरू लागले. पाडोने दुर्गाच्या पवळी खंदक बुजिला समुळी श्रीराम धावया समुंदळी वाट मोकळी कपी करी. जे बुरुज होते पवळी होत्या तट होते मोठे मोठे हनुमंताला पेटवले आणि असताना जो खंदक होता पाण्याचा तो खंदक सुद्धा बुजून घेतला. कशामुळं आमचा हनुमान आपल्या मालकाला येण्यासाठी गुरु महाराजाला येण्यासाठी सुपडा साफ करून रस्ता साफ करू लागला आणि त्याचं कारण प्रभू रामचंद्र पुन्हा येणारच आहेत हे निश्चित आहे. लंका नगरीची दुर्घटे चाळीला अरगडा कपाटे मोकळे सातहे रक्षक दारवंटे ख्याती मरकटे लाविली. ख्याती हनुमंतानं असे केले 7 दरवाजे आपोआप असणारा त्या ठिकाणी मारुद्राने चौफेर असणारे पेटले आणि पेटून जिकडं तिकडं असणारा जिकून जावा तिकडून शेपूट आडा होता अग्नी लागलेला होता आणि जो येईल त्याला असणारा अग्नी वाचत होता कोणाला सुद्धा सुट्टी देत नव्हता असा असणारा अग्नी होता. काय करू लागला अग्नी
प्रभु रामचंद्र भगवान की जय. लंका नगरी समोचते गडपाळ हे काय? तुम्ही वाचू का? लंका नगरीत बेते गडपाळ सैन्य जागृत होते ती स्थळे बळे समाप्ते फाटे कपोनिया जळली. यावेळेस लंका नगरीमध्ये असणारे बालदार चौदार गुरकी थोडक्यामध्ये जे घराटेकार होते ते असणारे जे जागे होते ते सुद्धा चौकडून असणारे भाजले आणि घराटेकार असणारे काय म्हणू लागले पुढं. दुर्ग भोवती चौफेरे भरली होती येत्रे आगरी लाविता म्हणणारे एक सरे. दुर्गामध्ये म्हणजे बुरजावर असणारा मोठमोठाले अग्नीचे दारूचे कोठार होते. तोपा दारू असणारे चौकून म्हणजे उडवायची दारू आणि शत्रूवर मारा करायची दारू ते असणार हनुमंतानं तिथं नेऊन आयत्याच त्याला वाटती होत्या शेपटाची आगणी लावला. आगली असताना त्याला पेटल्याबरोबर ते पेट घेऊन असा दणका देऊ लागले. ते ऐका. एक वेळा समकाळ कुंटले यंत्र गोळा नगरी उठले हळहळू वीर बळ निमले. त्या वेळेस असणारा जे यंत्र होते मोठमोठाली तोपा होत्या अग्निज्वाळा असताना ज्यावेळेस त्याला लावल्या त्यावेळेस त्या तोपाने आवाज असताना केला आणि त्याच्या समोरून जेवढे लोक आले जेवढे वीर आले कारण भाजल्याच्या बेनमेनं पोळ्याच्या बेनमेनं कुणकडेही पळत होते त्यांच्यावर असणारे ते तोप आपोआप असणारे जाऊन कोसळले. त्याच्यामुळे तिथलेही बरेच असणारा मृत्युमुखी दिसते सापडा होऊन पडले. हनुमान ग्रीवायू तिनी लंका जाळीत तिघी जणी तपे तपलिशे धरोनी देणे संपर्पण पोळती. त्यावेळेस असणारी ही लंका नगरी मारुती मारुत आणि अग्नी या तिघा भावानं मिळून तिघा बापलेकानं मिळून असणारा असा हलकलाळ केला आणि असणारा चौफेर लंका ही कोणत्याच दरवाजाला रिकामी ठेवली नाही. चौकून आगली लावल्यामुळं लोकांना कुणकड जावा कुणकड पळावा जीव कसा वाचो हे अजिबात कळना म्हणो. सर्प पोळोनी फणी बुडी देती आवरण जीवनी तव शेष पोळून सहस्र फणी जय शेषयनी श्रीराम. आणि एवढी असणारी लंका नगर पेटल्यामुळं असणारा हे 3 ताळामध्ये असणारा त्याच्या जोडा जाऊ लागल्या धरतरी पेटली एक प्रकारची तापली आणि तिचे काय शेष आहे अनेक असताना सापाचा वर्ग खालिया त्याने असताना आपल्या फण्या बाहेर काढल्या आणि असताना गराळा बाहेर टाकू लागल्या म्हणजे विष वाकू लागल्या. त्यावेळेस जे विप्रणय कळीच्या अग्नी राय सत्य लोका जाळुनी तैशे लक देहे दहवानी जो भेद. प्रळय काळाचा अग्नी जसा असणारा या प्रत्येकाला असणारा एक शेवट चंद्र सूर्य ज्यावेळेस संपतात पाणी ज्यावेळेस होतं त्यावेळेस तो अग्नी लागतो आणि अग्नी लागल्यावर असणारा माग काही ठेवीत नाहीये तसा असणारा लंका नगरीतला अग्नी हा हनुमानानं लावला होता. त्याच्यामुळे चौफेर लंका नगर असणारा जाळीत होता. माग काही सुद्धा शिल्लक ठेवीत नव्हता फक्त 2 घरं वगळता. लंका जाळीता मारुती तपे तपली त्रिज जगती लंक जनाती अवती झाली शांती राक्षसा. ज्या वेळेस असणारे लंका नगर हनुमंतानं शेपटानं पेटविलं त्यावेळेस असणारी त्रिजगती स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 ताळ एक खड्डे असणारे गरम झाले आणि असणारा सर्प आपल्या मुखातल्या गळा वाकू लागले. रावणाच्या निवास स्थानावर अग्रमान तव रावणाचारण वसंत अग्नी लावी सोय हनुमंत मंग रावण बैसले तेथे आले तेथे कपी पूज्य. आणि ताबडतोब असणारा राणीवासा होता तिथं असणारा काही जागेवर हनुमंतानं शेपूट लावलं. चौकड असणारा राणीवासा सुद्धा त्यांचे सुद्धा घर पेटविले आणि शेवटी असणारा सगळ्याचा सत्कार असणारा शेपूट करू रावणाच्या पुढं असणारा पेटलेलं शेपूट आलं आणि काय म्हणलंय रावणा मांडिला ती अंकत
तेने राक्षस दाकिती समाप्त इंद्रजित जलाशोक कुळित लंकानाथ के विवाहे. त्यावेळेस सासरा शेपूट रावणाच्या पुढे आल्यावर इंद्राची ताकद होता मोठमोठाले असणारे सुरसेनापती अनेक असणारे जे रथी महारथी होते ते असणारे हादरून गेले. आता रावण जगत नाही असं त्यांना चिंता वाटू लागली. युद्ध करिता मारुती अमुचिया कुंठले सर्व शक्ती मरणाले लंकापती कैशा करीती वाचला. हनुमंता बरोबर युद्ध करावा आमची शक्ती चलत नाही युक्ती चलत नाही आपण काय बुद्धीचा प्रयोग केला ते उपयोगाला येत नाही याच्यासाठी काय करावं काय नाही असा विचार इंद्रजिताच्या मनात आला.